कल्पवृक्ष मम वाचमिमां प्रसुप्ता सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यौश्च हस्तचरणाश्रवणत्वगादीन् प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं जय जय श्रीराधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर जयाचा श्रीरंग केशरी शोभे दुजा पांढरा पाहता चित्त लोभे हिरवा तिजा शांती दे मनाला नमस्कार माझा त्या तिरंगी ध्वजाला रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वराशी जोडली ज्याची अजन्म ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरी श्री सदा नम्र माथा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण कंदादिया दुसरे चरण कंदादिया जय जगुपादाने कथेचा विस्तार जय जगुपादाने कथेचा विस्तार जय जगुपादाने कथेचा विस्तार जय जगुपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अवघा प्रेमाचा पुतळा अवघा प्रेमाचा पुतळा विठ्ठल पहा उघडा डोळा जन्म मरणाची येर झारी तुटे भव भय निर्धारी दोन नियमांमध्ये कीर्तनकार पहिल्या नियमाला मोडतो कारण नामदेवराय म्हणतात एखादा कीर्तनकार जर या ठिकाणी आला आणि उगा त्यानं काही भाकड कथा तुम्हाला सांगितली याला प्रमाण सांगतात पोटासाठी जरी करी हरी कथा जनरंजविता फिरत असे तेने घाव केला एकोत्तर कुळाचा पाहुणा यमाचा श्रेष्ठ तो लक्ष देऊ नये का एखादा कीर्तनकार जर या ठिकाणी आला संत ग्रंथ पंत आणि भगवंत याच्या पलीकडे कीर्तनकारानं एखादा शब्द जरी बोलला चुकीचा शब्द इथल्या गादीवरून जर गेला तर त्या कीर्तनकारानं स्वतःच्या 71 पिढ्यांचा नाश केला किती 71 पिढ्यांचा नाश केला कीर्तनकाराला मर्यादा आहे
वैराग्य याच्याशिवाय एखाद्या कीर्तनकारानं इथं भाकड कथा बोलू नये. नामदेवरायांचं रोखठोक उत्तर आहे, नामा म्हणे ऐसे होत जे रे कोणी, ते नर नयनी पाहू नये. जर भाकड कथा सांगणारा कीर्तनकार डोळ्यानं जर बघितला तर आपलं सगळं कुळ हे नरकाला जात असतं. मग मला सगळ्या मर्यादा ज्ञात आहेत, पाहोनी ग्रंथ करावे कीर्तन ही मर्यादा मला ज्ञात आहे. बरं आमच्या आल्या सगळ्यांना लय हसायला येतं, लय हसायला येतं सगळ्यांना. आम्हालाच मर्यादा आहे असं नाहीये. पहिली मर्यादा कीर्तनकारासाठी आणि दुसरी मर्यादा सांगितली खाली बसलेल्या श्रोत्यासाठी. लक्ष देऊ नाही का? माझे नामदेवराय वर्णन करतात, एखादा श्रोता जर या ठिकाणी श्रवण करायला बसला आणि उगा मोबाईल मध्ये लक्ष असेल, इकडे तिकडे लक्ष असेल, तर नामदेवराय म्हणतात मूर्ख बैसले कीर्तनी, न कळे अर्थाची करणी, घुबड पाहे भलतीकडे, ना ऐके नामाची पोवाडे. नामदेवराय काय म्हणतात खाली बसलेल्या माणसांना? आपण आपल्या तोंडाने काहीच म्हणणार नाही. आमच्याकडे फक्त प्रमाणाचा साठा भरपूर आहे. कीर्तनात लक्ष नसेल तर त्या माणसाला मूर्ख म्हणतात आणि मूर्ख माणसाची 5 लक्षणं सांगितली. मूर्खस्य पंचचिन्हानी गर्वो दुर्वचनं तथा क्रोधश्च दृढवाद. सोपा चोखोबरायांचा अभंग आहे. या अभंगाद्वारे माझे संत शिरोमणी चोखोबराय सांगतात, बाबा अरे जगाच्या पाठीवरती प्रेम जर कुणाला बघायचं असेल तर 3 व्यक्तींच्या ठाई माणसानं प्रेम बघावं. पहिल्यांदा प्रेम जर बघितलं तर ते आपल्या आई वडिलांच्या ठिकाणी बघावं. दुसरं प्रेमाची प्रतीक, प्रेमाची मूर्ती माझे साधू संतांच्या ठाई प्रेम बघावं. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, अपकार्यावरती उपकार करणारा जो माझा विटेवरचा पांडुरंग आहे त्याला प्रेमाची मूर्ती असं म्हटलंय. 4Gच्या नेटवर्क मध्ये बसून कीर्तन श्रवण करा माईबाप, जास्त ओरडून सांगणार नाही. स्वतःच्या जीवाचं जर हित करायचं असेल तर कीर्तन ऐका, नाहीतर उठून गेलेलं बरं. कारण आमची माणसं कसं आहे माहितीये का, नको तिथं जाऊन बसणार आणि जिथं जीवाचं हित आहे तिथं कधीच शांत बसणार नाही. त्याच्यामुळे कीर्तन सुरू करण्या अगोदर माई माऊल्यांना विचारलं, तुमचं झालं असेल तर मी सुरू करू का? माईबाप, वर्षाचे 365 दिवस आम्हाला संसारच करायचा आहे, पण कधीतरी मिळालेला नरदेह थोडा परमार्थामध्ये खर्च व्हावा. जर गावामध्ये एखादं तमाशा मंडळ आलं, आमचे पुरुष वर्ग 3-3 हजारचं तिकीट काढून एवढं पुढे जाऊन बसतात, एवढं पुढे जाऊन बसतात. त्या नाचणारी बाईचा गुडघा पार आमच्या तोंडाला लागतो तरी आम्ही पुढंच सरकतो. आणि इथं कीर्तनामध्ये म्हणावं लागतं, थोडं पुढं सरकून बसा, थोडं पुढं सरकून बसा. काही महाभाग आले तर येतात, नाही तर काही जण डायरेक्ट म्हणतात जाऊ द्या, महाराज लोकांचा धंदाच आहे. आमचं काय जातंय, स्वतःच्या जीवाचा उद्धार करा. विठाला विठाला प्रेमाची मूर्ती म्हणून जगाचा मालक पांडुरंगाकडे माणसानं बघावं. पण मी नेहमी कीर्तन प्रवचनामध्ये सांगत असते, तुम्हाला देवामध्ये प्रेम नाही दिसलं हरकत नाही, साधू संतांमध्ये प्रेम नाही दिसलं हरकत नाही, परंतु घरामधले जे माईबाप आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये कधीतरी प्रेम बघा. आणि इथं बसलेल्या प्रत्येक माई भगिनीला माझी विनंती असेल, ज्यावेळी रक्षाबंधनचा सण येतो, भाऊबीजचा सण येतो, आम्ही आमच्या माहेरी गेल्याच्या नंतर दादाला सांगतो, दादा माझ्या आईला जप बरं का, माझ्या वडिलांना जप बरं का. पण तीच माई माऊली ज्यावेळी सासरी येते त्यावेळी तिच्या लक्षातून जातं, अरे जसे माझे आई वडील आहेत तसे माझ्या नवऱ्याचे, माझ्या नाही बरं का, तसे माझ्या ह्यांचे सुद्धा माईबाप असले पाहिजे. कधीतरी बारीक विचार करावा. आणि शास्त्र असं सांगतं, माई माऊल्या आदिशक्तीचा जागर चालू आहे, संपूर्ण सप्ताहाचा सार सांगते मी, फक्त लक्ष देऊन ऐका. ज्या माई भगिनीच्या मस्तकावरती तिच्या सासऱ्याचा आशीर्वाद आहे, वाक्य लक्ष देऊन ऐका, ज्या माई भगिनीच्या मस्तकावरती तिच्या सासऱ्याचा आशीर्वाद आहे तिच्या घरामध्ये देवाला यावंच लागतं. मनाने आम्ही काहीच सांगणार नाही, लक्ष देऊन ऐका. एका सासऱ्याने आपल्या सुनेला आशीर्वाद दिला होता,
त्या आशीर्वादाच्या जोरावरती देवाला घरामध्ये यावं लागलं होतं. या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे संत जन्माला आले आणि त्या संत मंडळीमध्ये संत चोखोबाराया नावाचे संत जन्माला आले आणि त्या चोखोबारायांच्या जेवणामध्ये ताजं अन्न त्यांनी कधीच खाल्लं नव्हतं. आपण खातो ना रोज उपवास, आपल्याला फक्त म्हणायला उपवास असतो. आपण कसं चरतो, आपल्या भाषेत बकरी सारखं चरतो. पण त्या चोखोबारायांच्या जेवणामध्ये त्यांना ताजं अन्न कधीच खायला मिळालं नाही. चोखोबारायांच्या वडिलांची अवस्था अशी झाली होती, त्यांच्या सगळ्या क्रिया एका जागी होत होत्या. चोखोबारायांच्या आईचं वैकुंठवास झाला होता आणि चोखोबारायांची पत्नी, तिचं नावही सोयराबाई, तिघजण घरामध्ये राहत होते. चोखोबारायांच्या वडिलांची अवस्था अशी झाली होती, खाणं पिणं उठणं बसणं याच्या पलीकडे जाऊन सांगेल जागीच विष्ठा टाकून देणं, या सगळ्या क्रिया त्यांच्या एका जागी होत होत्या. एकदा गावामध्ये काहीतरी कार्यक्रम होता. एका माय भगिनीनं काय केलं, एका पात्रामध्ये भाजी पोळी वरण भात काय असेल ते पात्र माझ्या चोखोबारायांच्या हातामध्ये दिलं. मनामध्ये विचार आला, अरे जसं मला ताजं अन्न खावं वाटतंय तसं माझ्या पत्नीला सुद्धा खावं वाटत असेल. पण असा विचार मनामध्ये आला नाही, अरे जसं माझ्या बायकोला सुद्धा ताजं अन्न खावं वाटतं, जसं मला ताजं अन्न खावं वाटतं, तसं माझ्या वयोवृद्ध वडिलांना सुद्धा हे ताजं अन्न खावं वाटत असेल. चोखोबारायांनी पात्र घेतलं, घरामध्ये गेले, एक घास घेतला, आपल्या वडिलांच्या मुखामध्ये घातला, पोटभर जेवू घातलं आपल्या वडिलांना. आणि 1 तासाच्या नंतर प्रसंग असा घडला मायबाप. चोखोबारायांचे वडील, त्यांचं नाव आहे राणोजी. राणोजींच्या पोटामध्ये दुखायला लागलं 1 तासाच्या नंतर आणि त्यांनी जागीच विष्ठा टाकून दिली. आवाज दिला, चोखोबा अरे कळत नाही का तुला, अक्कल नाही का चोखोबा तुला, तुला माहित आहे ताजं अन्न खाल्लं तर जागीच विष्ठा टाकून देतो. आता कोण काढणार माझी विष्ठा, तू काढणार का सांग मला, मूर्ख झाला का चोखोबा. पण ते चोखोबाराया होते. एका हातामध्ये लोटा उचलला माईबाप, दुसऱ्या हातामध्ये आपल्या वडिलांना उचललं आणि बाहेर गेले वडिलांची कंबर धुवायची. पण आता धोतर कोण काढणार हा प्रश्न मोठा पडला. धोतर काढायला गेलो, लोटा खाली ठेवला तर पुन्हा उचलता येणार नाही, काय करावं. पण त्या घरामध्ये एक चांगल्या पद्धतीचे संस्कार झालेली आदर्श सून राहत होती, ती चोखोबारायांची पत्नी संत सोयराबाई. सोयराबाईनं प्रकार बघितला, अरे माझ्या मामांजींची कंबर धुवायची, काय करावं काय करावं. त्या आदर्श सुनेनं आपल्या दोन्ही हातातल्या बांगड्या पाठीमागं केल्या. आता बांगड्या राहिल्यात नाही, म्हणतात ना कुंकवा वाल्या गेल्या, आता टिकली वाल्या आल्या, बाथरूम मधल्या भिंती सगळ्या सुहासिनी झाल्या. अशी अवस्था अशी झाली. तुरळक बाईच्या हातामध्ये बांगडी दिसते, पण चोखोबारायांच्या पत्नीच्या दोन्ही हातामध्ये बांगड्या होत्या, दोन्ही हाताच्या बांगड्या पाठीमागे केल्या, खांद्यावरचा पदर कमरेला खोचला आणि त्या बांगड्यांचा आवाज होऊ नये म्हणून त्याला दोरा बांधला. बाहेर गेल्या, जी म्हटल्या मालकाला, काय म्हटल्या, मालकाला जी म्हणत जावं, आमचं आणखी झालं नाही त्याच्यामुळे आम्हाला काही अनुभव नाही. परंतु शास्त्र असं सांगतं, मालकाला जी म्हणत जावं, जी काळजी करू नका, माझ्या मामांजींची कंबर धुवायची ना, मी समर्थ आहे कंबर धुवायला. चोखोबाराया एवढे ओरडली स्वतःच्या पत्नीला, म्हटले मूर्ख आहे का सोयरा तू, तुला शास्त्र माहित नाही का. अगं शास्त्र काय सांगतं, एका विवाहित पुरुषाची कंबर धुण्याचा अधिकार फक्त त्याच्या पत्नीला आणि दुसरा त्याच्या मुलीला आहे. अगं तू सून आहे माझ्या वडिलांची आणि सुनेला हा अधिकार दिलेला नाहीये. पण सोयराबाईंच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, हातामध्ये पाणी घेतलं आणि जगाच्या मालकाला साक्षी मानून सोयराबाईनं संकल्प सोडला, हे देवा हे परमेश्वरा, अरे आतापर्यंत
तुझी सेवा केली, पण ऐक देवा, माझ्या मामांजींची कंबर धुवायची देवा 10 मिनिटासाठी मी माझ्या सासऱ्याचं आणि सुनेचं नातं तोडून टाकते आणि 10 मिनिटासाठी मी माझ्या सासऱ्याची लेक होते. सोयराबाईनं संकल्प सोडला, आपल्या सासऱ्याची कंबर धुतली. रानोजी महाराज घरामध्ये आले. चोखोबाला सांगितलं, खरं सांग चोखोबा, माझ्या पत्नीला वैकुंठवास झालाय, ती येऊ शकत नाही. माझी मुलगी बुलढाणा जिल्ह्यात राहते, आपण नाशिक जिल्ह्यात राहतो, एवढ्या लांबून ती येऊ शकत नाही. खरं सांग चोखोबा. अरे कोणी माझी कंबर धुतली? माईबाप चोखोबरायांच्या वडिलांनी आवाज दिला, सोयरा इकडे. खांद्यावरचा पदर त्या माई माऊलीनं डोक्यावरती घेतला आणि त्यावेळी एका सासऱ्यानं आपल्या सुनेचा हात हातामध्ये घेतला. डोळ्यामध्ये पाणी आलं रानोजींच्या आणि रानोजी म्हटले, देवा, अरे माझ्यावरती प्रसंग आला देवा, माझ्या सुनेनं माझं कंबर धुतलं. आतापर्यंत मी माझ्या सुनेला कधीच काही दिलं नाही देवा, पण आज माझ्यावरती प्रसंग आला तर माझ्या सुनेनं माझं कंबर धुतलं. हे देवा, हे परमेश्वरा, अरे उद्या जर माझ्या सुनेवरती प्रसंग आला, माझ्या सुनेची विष्ठा काढण्याची वेळ आली ना, तू स्वतः ये आणि माझ्या सुनेची विष्ठा काढ. एका सासऱ्याचा आशीर्वाद जगाच्या मालकानं ऐकला आणि प्रकार असा घडला. खोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडा दार हका मारी. एका सासऱ्याचा आशीर्वाद देवानं ऐकला. खोटं वाटेल, माझ्या चोखोबरायांच्या पत्नीचं 21 दिवस बाळंतपण माझ्या विटेवरच्या पांडुरंगानं केलं. माई माऊल्या हो, देव वेडाय का कुणाच्या घरी जायला? वेडाय का देव कोणाच्या घरी जायला? नाही, पण सासऱ्याचा आशीर्वाद एका सुनेला आजन्म कामाला येत असतो. आणि माझे विश्वमाऊली ज्ञानोबराय असं वर्णन करतात, एखाद्या स्त्रीनं जर सासरी गेल्याच्या नंतर हरिपाठाचं वाचन केलं तर माझे माऊली त्या सुनेला एवढा मोठा आशीर्वाद देतात. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. हरिपाठाचं वाचन करा, तुमचं मातृपक्ष पितृपक्ष संपूर्ण वैकुंठाला गेल्याशिवाय राहत नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. सासू सासऱ्यांमध्ये आई वडील बघा, माईबाप नवरात्राच्या 9 दिवस उपवास नाही केले तरी चालेल, पण प्रेम माणसानं बघावं. आपल्या आई वडिलांच्या ठाई प्रेम बघणं कर्तव्य आहेच, परंतु प्रत्येक माणसाच्या अंतकरणामध्ये माणूस म्हणून जन्माला आलो तर प्रेम बघावं. कारण या जगामध्ये पैसा देऊन सगळ्या गोष्टी मिळतील, परंतु एक गोष्ट अशी आहे जी पैसा देऊन मिळू शकत नाही, तिचं नाव आहे प्रेम. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. जगाच्या पाठीवरती प्रेम आम्हाला मिळत नाही, परंतु जेव्हा आम्ही पंढरीला जातो आणि माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या गाभाऱ्यामध्ये ज्यावेळी आम्ही उभे राहतो, त्यावेळी आम्हाला वाटतं झोपा नाही लागल्या ना, कोणाला झोपले नाही ना, कोणी शेजारचं झोपला असले त्याला हलवून त्याला जागा करा. प्रेम मिळत नाही, पण ज्यावेळी पांडुरंगाकडे आम्ही बघतो त्यावेळी आम्हाला कळतं खरं प्रेम बघायचं असेल तर देवाच्या दारामध्ये जा. हे चोखोबरायांना ज्ञात होतं. मग चोखोबराय म्हणतात, माई माऊल्या हो पुरुष वर्ग, जन्माला आल्याच्या नंतर देवानं तुम्हाला डोळे दिले, मग या पवित्र अशा डोळ्यानं एकदा तुम्ही जगाच्या मालकाची प्रेमाची मूर्ती बघा. अभंगाचं प्रथम चरण. प्रेमाचा पुतळा विठ्ठल पहा उघडा डोळा. प्रेमाची मूर्ती असणारा परमात्मा एकदा तुम्ही डोळ्यानं बघा. बरं, मी सांगून गेले, एखाद्या गोष्टीचा जर फायदा असेल तर माणूस कोणती गोष्ट करतो.
प्रांजलताई, आम्ही जर अंतःकरणपूर्वक देवाची भक्ती केली, देवाचं मुख जर आम्ही डोळ्यानं बघितलं, तर यामध्ये आमचा फायदा काय? एकदा देवाला डोळ्याने जरी बघितलं तरी माईबाप तुमच्या जीवनातलं कुठलंही दुःख, त्या दुःखाचा विनाश होईल. आज नवरात्रातली 6वी माळ आहे. अंतःकरणपूर्वक जर आदिमाया शक्तीचं दर्शन जरी केलं तरी सुद्धा आपल्या संपूर्ण पापाचा विनाश आहे माईबाप. कारण ती आदिमाया शक्ती कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये या कलियुगामध्ये अवतार घेत असते. कारण पवित्रानाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. साधू संतांना अत्याचार झाला, मंदिराची कळस उद्ध्वस्त होऊ लागली, तेव्हा अधर्म माजला की देवाने या ठिकाणी अवतार घेतला. अगदी त्याप्रमाणे ज्या ज्या वेळी मायेपासून सृष्टीची उत्पत्ती आहे आणि या सृष्टीवरती दैत्यांचा अनर्थ माजला की आदिमाया शक्ती ही अवतार घेत असते. बर, ती आदिमाया शक्ती फक्त दैत्यांचा संहार करण्यासाठीच अवतार घेतले अशातला काही भाग नाही. त्या आदिमाया शक्तीनं तिच्या रूपामध्ये एक 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 रत्न आपल्याला दिलंय. गीता सांगते ममैवांशो जीव लोके. परमात्मा सांगतात माझे सगळे अंश आहेत. मग माई माऊल्या हो, देवाचे अंश जर सगळे आहेत तर आदिमाया शक्तीचा अंश आपण असलो पाहिजे की नाही? आहोतच. कारण तीच आदिमाया शक्ती या भारत देशामध्ये, कारण देवानं जेवढे अवतार घेतले तेवढे सगळे अमेरिकेमध्ये घेतले, बरोबर? लक्ष आहे का नाही बघावं म्हटलं. भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या रूपामध्ये आपल्यात आली तीच आदिमाया शक्ती. मेरी झांसी नहीं दूंगी राणी लक्ष्मीबाई. आम्ही सुद्धा घोषणा करतो, पण आमच्या घोषणा जरा वेगळ्या असतात. आम्ही कशा घोषणा देतो? मैं तुम्हें तंबाकू दूंगा, तुम मुझे. काय अभ्यास आहे माई बाप. अशी तज्ञ श्रोते पाहिजे कीर्तनाला, अगदी जागृत. मेरी झांसी नहीं दूंगी राणी लक्ष्मीबाई संपूर्ण ब्रिटिश सैन्याचा संहार करून आपल्या जनतेला सुखरूप केलं त्याच आदिमाया शक्तीने. आणि ज्यावेळी माई भगिनीच्या कपाळाचं कुंकू पुसलं जात होतं, ज्यावेळी मंदिरावरची कळस कापली जात होती, प्रत्येक घरासमोरची गाय कत्तलखान्यामध्ये जाऊन कापली जात होती, अरे लहान लहान मुलं ज्यावेळी अनाथ होत होती, त्यावेळी तीच आदिमाया शक्ती या कलियुगामध्ये लखुजीराव जाधवांच्या पोटी जिजाऊ म्हणून जन्माला आली. आणि माझ्या राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब जशा जन्माला आल्या, अवघ्या 12 वर्षाच्या मुलीला कुठल्याच प्रकारचं नॉलेज नसतं, पण 12 वर्षाच्या मुलीनं हातामध्ये शस्त्र घ्यावं, घोड्याची सवारी करावी. त्या माझ्या राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब त्याच आदिमाया शक्तीच्या रूपामध्ये आपल्या जन्माला आल्या. एक आदर्श माता जन्माला आली. तिचा प्रकार एवढा मोठा घडला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. तो बापांचा बाप वाघ शुभा जन्मला. तो बापांचा बाप वाघ शुभा जन्मला. तो हो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. तो हो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. दोन्ही हात वरती उंच, टाळी तिकडे बसलेली, दोन्ही हात उंच, टाळी सर्वांची. माझ्या जिजा
आपल्या निधड्याच्या तीवर प्राणपणाने लढले मावळे भरत तारा जावर प्राणपणाने लढले मावळे भरत तारा जावर देवाचं नाव माझ्या देवाचं नाव गाजते शिवरायाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर गडकिल्ल्याच्या दगडावर काय आनंद आहे ना. खरा आनंद शोधायचा असेल तर परमार्थातच यावं लागतं. कारण थोरा मोठ्यांच्या मुखातलं वाक्य आहे, शाळेमध्ये गेल्याच्या नंतर काटकोण लघुकोण षटकोण विशाल कोण शिक्षक लोक तुम्हाला शिकवतील माईबाप, पण जीवन जगण्याचा दृष्टिकोन जर शिकायचा असेल तर वारकरी संप्रदायातच यावं लागतं, अन्यथा हे कुठे शिकवलं जात नाही. खरा आनंद परमार्थामध्ये आहे. असं म्हणतात, जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उद्धरी. आदिमाया शक्ती जिजाऊंच्या पोटी जन्माला आले, राजे जन्माला आले. आम्हालाही वाटतं राजे जन्माला यावे, पण ते आमच्या घरात नको, ते शेजारच्या घरात जन्माला यावे. कारण आमच्या माई माऊलीची सकाळी रात्री 7 वाजता लागीर झालं सुरू होते. 10 वाजेपर्यंत माझ्या नवऱ्याची बायको संपेपर्यंत आमची टीव्ही सुटत नाही. कसे राजे जन्माला येणार माईबाप. राजे जन्माला यायचे असेल तर काय करावं लागेल, लक्ष देऊन ऐका. तरुणपणामध्ये पैसा धन संपत्ती कमवू शकतो, पण तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात, ही गोष्ट सुद्धा खरी आहे. कारण अरे तरुण आहे जवान, तू या महाराष्ट्राची आहे शान. अरे तरुण आहे जवान, तू या महाराष्ट्राची आहे शान. गीता भागवत ज्ञानेश्वरी आई वडिलांच्या सेवेवर ठेव तू भान, तरच उंच होईल आपल्या महाराष्ट्राची मान. माई माऊल्या असं वाटत असेल आपल्या महाराष्ट्राची उंच व्हावी मान, तर आपल्या लेकराला शिकवा पसायदान, तरच म्हातारपणी राखीन तेव तुमचा मान, नाही तर करीन वृद्धाश्रमात दान. याला बी टाळ्याच वाजवा आता तुम्ही, याला बी टाळ्याच वाजवा. विठ्ठल विठ्ठल तरुणपणामध्ये खरा परमार्थ घडला जातो आणि त्या परमार्थाची सुरुवात आम्हाला दाखवून दिली. देवाने तर दाखवली, पण साधू संत जन्माला आले आणि साधू संतांनी आम्हाला परमार्थाचा मार्ग, अगदी अवघडात अवघड असणारं तत्वज्ञान हे साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगितलं. त्यांनी परमार्थ केला, फक्त आपल्याला सांगितलं नाही, रात्रंदिवस परमात्म्याचं भजन केलं. तुकोबरायांच्या एका प्रमाणाचा अर्थ मी सहज अभ्यास करता करता शोधला होता. बघा, तुकोबरायांचा गोड प्रमाण आहे. तुकोबराय असं म्हणतात, ऑब्स्ट्रक्शन इन भजन इज अ रियल डेथ. ऑब्स्ट्रक्शन इन भजन इज अ रियल डेथ. Do not let single moment of God be lost from your contemplation. तुकोबरायांचं असं म्हणणं आलं, हे देवा हे परमेश्वरा, जर आम्ही तुझं भजन केलं नाही तर भजनामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा आला तर आम्हाला लगेच मरण येऊ दे. किती कठोर शब्द आहेत, पण याच्या पलीकडे जाऊन सांगतात, हे देवा तुझं भजन नाही केलं तर आम्हाला लगेच मरण येऊ शकतं. मग तुझ्या भजनाशिवाय आमच्या मुखामध्ये एकही दुसरा शब्द नको. याला प्रमाण सांगितलं, भजनी विक्षेप तेची पै मरण, नव जावा तो क्षण एक वाया. जीवनातला एकही क्षण वेळ वाया न जाता आम्हाला काय करायचंय, श्री संत कबीरदास महाराज म्हणतात, बोलो राम 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 बोलो, श्याम 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 बोलो, राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. राम राम बोलो, श्याम श्याम श्याम. मनवा राम राम बोलो, श्याम श्याम श्याम. मनवा मनवा खेती करो हरि
लगे कवडी दमडी. फक्त काय करायचंय? बोलो राम 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 श्याम श्याम श्याम. फक्त परमात्म्याचं नामस्मरण करायचंय. बरं काय होईल देवाचं नामस्मरण केल्याने? याचा फायदा सांगितला आम्हाला अभंगाच्या दुसऱ्या. कुठे भव भय निर्धारी. देवाचं नामस्मरण केलं, देवाचं मुख बघितलं तर जन्म आणि मरण याचं जे दुःख आहे ते आम्हाला भोगावं लागत नाही. पण माणूस जात एवढी हट्टी आहे. तुकोबराय म्हणतात, किती सांगू तरी ना ऐकती भटकीचे, पुढे शिंदळणीचे रडतील. आता आम्ही सांगून तुम्हाला कळत नाही ना, एवढे हट्टाला पेटले ना. पण बघा बरं का, संसारामध्ये आणि परमार्थामध्ये जर तुम्ही संतांचं ऐकलं नाही आणि स्वतःचा हट्ट करत जर बसले तर तुमची लई मोठी फजिती होती. हट्ट माणसानं कधीच करायचा नाही, साधू संतांचं ऐकावं. कारण एकदा काय झालं, एका जोडप्याचं नवीन लग्न झालं. आता बरं वाटायला लागलं ना सगळ्यांना, आता लय मजा वाटली. असं नवीन लग्न झालेलं जोडप आणि त्या जोडप्यामधली जी बाई होती तिचा पहिल्या वर्षाला वाढदिवस आला. तिने सांगितलं, हो माझ्या वाढदिवसाला काय देणार? तो बिचारा भोळा बाबडा होता. म्हटला, बाई तुला पाहिजे ते देऊन टाकील. काय पाहिजे बोल? ती म्हटली, मला चंद्र नको, सूर्य नको, तारे नको, काहीच नको. मग काय पाहिजे तुला? तिनं सांगितलं, खरं सांगू का, मला जगामधलं असं वाद्य आणून द्या जे वाद्य आतापर्यंत कुणीच वाजवलं नाही, असं वाद्य आणून द्या. आता याच्या डोक्याची टूप पेटली. हा दिल्लीला गेला, मुंबईला गेला, पुण्याला गेला, सगळे जिल्हे फिरले. थकून थकून बिचारा आळंदीला आला, तरी सुद्धा कुणीच न वाजवणारं वाद्य याला मिळालं नाही. बिचारा निराश झाला. म्हटलं, अरे बायकोचा पहिलाच वाढदिवस होता आणि तिनं मागितलं ते मी तिला देऊ शकत नाही. अगदी उदास चेहऱ्याने असं रस्त्याने जात होता. ज्या गल्लीतून तो जात होता ती गल्ली होती कुंभाराची. कुंभाराची गल्ली कळते? कळते? कुंभाराची गल्ली कळते? त्या कुंभाराच्या गल्लीतून जाता जाता त्या कुंभार मामानं याचा चेहरा बघितला. का रे राजा, अरे नवीन नवीन लग्न झालंय, असा चेहरा तुझा फ्रेश दिसायला पाहिजे, एवढा असा मूड ऑफ का आहे तुझा? त्यानं सांगितलं, काय सांगू तुम्हाला, बायकोने हट्ट केलाय, कुणीच न वाजवलेलं वाद्य मला आणून द्या. तो म्हटला, फक्त एवढंच? कुंभारानं काय केलं, आता याला एवढा आनंद झाला, यानं काय केलं, म्हटलं किती रुपयाला भेटन, किती रुपयाला भेटन? कुंभार म्हणला, फक्त 25 रुपयाला भेटन. यानं पटकन 100 रुपयाची नोट खिशातली काढली आणि त्या कुंभार मामाच्या हातात दिली. उद्या सकाळपर्यंत वाद्य तयार ठेवा. आता हा कुंभार माझ्यासारखा चॅप्टर होता. त्या कुंभारानं काय केलं, एवढं मोठं गाडगं बनवलं, सुंदर अशा प्रकारचं डिझाईनचं गाडगं बनवलं आणि त्याच्या घरामध्ये, घराच्या समोरच वट्यावरती एक चिंचेचं झाड होतं. त्या चिंचेच्या झाडाला एक आग्यामोळला टाकलेलं होतं. आग्यामोळ कळतं ना? त्यानं त्या सन सन करत असलेल्या आग्यामोळाच्या माशा त्या गाडग्यात भरल्या आणि वरून झाकण असं पॅक केलं. ते गाडगं जर असं वाजवलं ना, गुंग 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 असा आवाज यायचा. आता यानं सकाळी वाद्य उचललं. दुसऱ्या दिवशी बायकोचा वाढदिवस हिनं अभिमानानं सगळ्यांना गोळा केलं, सगळं गाव गोळा केलं, तिच्या सगळ्या मैत्रिणी गोळा केल्या आणि म्हटली, माझ्या नवऱ्यानं मला असं वाद्य आणलंय जे आतापर्यंत कुणीच वाजवलं नाही, मला आणून दिलंय. तिनं काय केलं, नवऱ्यानं ते वाद्य तिच्या हातामध्ये दिलं. ती म्हटली, मी आधी सगळ्या गावाला वाजून दाखवणार नाही, अगोदर माझ्या ज्या स्पेशल मैत्रिणी आहेत ना, मी त्यांनाच वाजून दाखवणार. आता ही बिचारी गेली आतमध्ये, तिच्या मैत्रिणींना घेऊन गेली. बरं आवाज बाहेर गेला नाही पाहिजे, कड्या कुलप पॅक. आणि त्यातली एक हुशारी एवढी होती, म्हटली, अगं याचं झाकण लावलंय तर एवढा सुंदर आवाज येतोय, हे झाकण उघडल्याच्या नंतर किती सुंदर आवाज येईल. आता यांनी काय केलं, ते झाकण उघडलं आणि जशा आग्या मोळाच्या माशा सन 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 करत आल्या, एकेकीचं तोंड सुजलं. या मोठ्याने आरडायला लागल्या,
तवर बाहेरचे माणसं म्हटले या काय करतात. दुसरा म्हणतोय अहो ते स्वर सापडतात. इतक्या मोठ्याने आरडायला लागल्या, मोठमोठ्याने आरडायला लागल्या. त्यावेळेस कट्ट्यावरचे एक बाबा म्हणतात हा सापडला बरं का, स्वर सापडला, सापडला, स्वर सापडला. अर्ध्या तासाच्या नंतर दार खिडक्या कुलप उघडले आणि तो माणूस आतमध्ये गेला आणि त्याच्याच बायकोला विचारलं माझी ही कुठे. ती म्हटली इकडे तिकडे बघूच नका, तुमची ही तुमच्या समोर आहे. तो म्हटला बाई अगं गाडगं तुझ्या हातात दिलं त्यावेळी तू सुंदर दिसत होती, आता काय झालं. ती म्हटली मला माफ करा मालक, मी नाही तो हट्ट तुमच्याकडे केला म्हणून आज माझी अशी अवस्था झाली. संसार असो अथवा परमार्थ असो, चुकीचा हट्ट जर तुम्ही कराल ना माईबाप, तिथे तुमची फजिती निश्चित आहे. पण फजिती जर करून घ्यायची नसेल तर साधू संतांच्या संगतीमध्ये जा, माझ्या देवाच्या नामस्मरणाचा जागर करा. जिवंत आहात तोपर्यंत सुख मिळेल, पण मेल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला सुख देण्याची ताकद माझ्या देवाच्या नामस्मरणामध्ये आहे. कारण माईबाप आतापर्यंत लक्ष देऊन ऐका, देवानं साक्ष दिलंय या गोष्टीचं. तुमच्याकडे पैसा धन संपत्ती किती जरी असलं तरी ज्यावेळी तुमचा शेवट आणि अंतकाळ येईल त्यावेळी तुमच्या सोबत फक्त देवाचं नाव आहे. एखाद्या वयोवृद्ध आजीने जर देह ठेवला, गळ्यामध्ये 10 तोळे सोनं आहे आणि एक पवित्र तुळशीची माळा तिच्या गळ्यामध्ये आहे, पोरगी रडता रडता जवळ आली, आईवरती फार प्रेम आहे, आई गेली रडता रडता त्या मुलीचा चुकून हात आईच्या गळ्यावरती पडला. मला सांगा 10 तोळ्यातलं एखादं तरी गंठन हाताला येईल का तुळशीची माळ येईल. गंठनच येणार, तुळशीची माळ कस काय येणार. कारण आतापर्यंतच साक्ष आहे पैसा धन संपत्ती या सगळ्या गोष्टी नाश पावणाऱ्या आहेत, पण आतापर्यंत असं कधीच घडलं नाही. एखाद्या माळकरी माणसानं देह ठेवला आणि प्रेत यात्रा जाता जाता त्याच्या गळ्यातली तुळशीची माळ काढून घेतली, असं कधीच घडलं नाही. कारण परमात्मा सांगतात जेवढा परमार्थ कराल तेवढा तुमच्या सोबत आहे, बाकी काहीच तुमच्या सोबत नाही. असं तसं उदाहरण सांगणार नाही माईबाप. भारतरत्न लता दीदी मंगेशकर सगळं कमवलं, पण ज्यावेळी अंतकाळाला लता दीदी दवाखान्यामध्ये होत्या ना, त्या दवाखान्यामध्ये एखादा CCTV असेल, एखादा मोबाईल असेल, त्यामध्ये असं रेकॉर्ड झालं, लता दीदी डॉक्टर साहेबांना सांगत होत्या डॉक्टर साहेब 4 फॉर्च्युनर गाड्या आज माझ्या दारासमोर उभ्या आहेत, 4 मर्सडीज गाड्या आज माझ्या दारासमोर उभ्या आहेत, पण अंतकाळाच्या वेळी दवाखान्यामध्ये माझी अवस्था अशी झाली, एका दवाखान्यातल्या व्हीलचेअर वरती बसून मला इकडं तिकडं जावं लागतंय. व्हीलचेअर कळते ना, ती चाकाची खुर्ची, हातपाय मोडला की त्याच्यावर बसायचं, मग मागचा माणूस ढकलणार, ती गाडी पुढे जाणार. लता दीदी म्हणतात डॉक्टर साहेब जगातली महागडी साडी आज माझ्या कपाटामध्ये आहे, जगातले महागडे दागिने आज माझ्या कपाटामध्ये आहेत, पण दवाखान्यामध्ये अंतकाळाच्या वेळी आज माझी अवस्था अशी झाली, फक्त एक 100 रुपयाचा गाऊन माझ्या अंगावरती आहे. डॉक्टर साहेब मी रोज सकाळी झोपेतून जर उठले ना, 5 स्टार हॉटेलमध्ये माझा रोजचा नाश्ता होत होता, पण आज दवाखान्यामध्ये अंतकाळाच्या वेळी माझी अवस्था अशी झाली, एक वाटीभर भात आणि त्यावर चमचाभर वरण, यापेक्षा जास्त आहार सुद्धा माझा नाहीये. डॉक्टर साहेब बँकेमध्ये एवढा पैसा आहे, पण त्यातला 1ही रुपया आज माझ्या कामी येत नाही, पण मला अभिमान एका गोष्टीचा वाटतो, चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत माझ्या नंतर भारतरत्न कोणी होऊ शकत नाही, याचा मला सार्थ अभिमान आहे. माईबाप चांगल्या चांगल्या माणसांची अवस्था जर अशी होत असेल, आपण फक्त मनुष्य म्हणून जन्माला आलो, 100 वर्षाचं आयुष्य आपल्याला मिळालं, यामध्ये आपल्याला दुःख आहे, वेदना आहेत, त्या वेदना जर तुम्हाला चुकवायच्या असतील तर परमात्म्याच्या प्राप्तीची साधनं वेगवेगळी सांगितली. पूर्वीच्या काळी योग याग जप तप करून देव तुम्हाला सहज मिळेल, परंतु
या कलियुगामध्ये आपला जन्म झाला, त्या कलियुगामध्ये जप तप साधना करायची गरज नाही. ज्याप्रमाणे साधू संतांनी वाळवंटामध्ये माझ्या देवाच्या नावाचा गजर केला आणि साधू संत माझ्या देवाच्या गजरामध्ये नाचले ना, तो आनंद जीवनामध्ये घ्या असं चोखोबर आहे सांगतात अभंगाच्या. जय हो. वा वा. ऐसा प्रतापा गळा गाये नाचे चोखा मेळा. देव प्राप्त होणं साधी गोष्ट नाही आणि आपल्याला सोपं तत्वज्ञान मिळालंय. देव प्राप्त करून घ्यायचं असेल तर माणसाला काय करावं लागेल? देवाचं चिंतन करावं लागेल. त्यासाठी सर्वांनी एकदा आपले दोन हात वरती घ्या. इकडचे तिकडचे मृदुंगाचार्य तुम्ही नका करू. करा जरा मोठे लांब लांब दिसू द्या आधी माया शक्तीला. जरा लांब लांब करा आणि मोठ्या प्रेमानं मोठ्या अंतकरणानं देवीचं भजन करा, परमात्म्याचं भजन करा. विठोबा रखुमाई विठोबा लागली आता. तिने वाजवलं ना असं वाटतं थोडं लांब जाऊन बसाव. चुकून एखादा फटका बसला तर कुठं बसता? साधा नाही बसणार तो फटका. एखादा माणूस 2 दिवस जागेवरून उठणार नाही. असा मृदुंग वाजवतात अंतकरणापासून. त्यांचे आभार. मागच्या वर्षी परम आदरणीय हरिभक्त परायण आपल्या परिसराचं वैभव तेजसजी महाराज नरोडे माझ्या साथ संगतीला आले होते. या वर्षी सुद्धा आलेत आणि याच्या पुढे तर कायमचीच संगत आहे. एकदा जोरदार टाळी वाजवा महाराजांसाठी. अगदी वेळात वेळ काढून कथा कॅन्सल करून कथा चालू होती. कथेसाठी विशेष उपस्थिती होती, पण आज माझ्या कीर्तनासाठी विशेष उपस्थिती आहे. अंतकरणापासून तुमच्या चरणावरती माझा दंडवत. त्याचबरोबर मागच्या वर्षी सुद्धा सुंदर अशा प्रकारची गायनसाज ज्यांनी केली होती
असे हरिभक्तपरायण दोन्ही दादा, वैभव दादा असतील, शिवदास दादा असतील, जोरदार टाळी वाजवा माईबाप. संप्रदायातली एक एक रत्न आपल्यामध्ये आहेत आणि ही एवढी मोठी रत्न वेळात वेळ काढून आपल्यामध्ये येतात. खरं तर माझं सुद्धा भाग्य आहे, एवढी चांगली रत्न माझ्या कीर्तनाला मिळाली. नाहीतर काल माझी अवस्था अशी झाली होती, काल सगळं व्यवस्थित होतं पण कीर्तनाला साऊंड सिस्टीमच नव्हती, याच्यापेक्षा डबल गर्दी होती. लई जोरात आरडावं लागलं, लई जोरात, त्याच्यामुळे तब्येत बिघडली. पण म्हणतात ना, साधू संतांचा आशीर्वाद आहे, देवाची कृपा आहे आणि माझे गुरुवारी हरिभक्तपरायण दीपक महाराज सुद्रिक पाटील यांची विशेष अशा प्रकारची शिष्यावरती सुद्धा असणारी कृपा, म्हणून नारदाच्या गादीवरती उभं राहिल्याच्या नंतर आळंदीच्या लेकरांना तरी कुठल्याच प्रकारचं संकट येत नाही. ही भूमी अतिशय पवित्र आहे आणि इथे तरी कोणत्याच कीर्तनकाराला अडचण येऊ शकत नाही, कारण भाऊबाबांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. अगदी माझा स्वर आणि पेटीचा स्वर सोबत निघत होता. आज उंबर हंडीचं जेवण होतं पण आम्ही सगळे जेवून आलो. पण माईबाप, नवरात्राचा उपवास आमच्याकडे पण असतो, पण 2.5 दिवसाचा असतो. आमच्या तिकडं महिला मंडळ धरतात छोटी छोटी आणि पुरुष वर्ग 2.5 दिवसाचा धरतात. पण मी या मताचे धरा नका धरू, इथं येऊन बसले तरी तुमचा उपवास घडेल. अगदी तुम्हा सर्वांचं माझ्यावरती असणारं प्रेम, विशेषतः अगदी एक लहान बहिणीसारखं प्रेम माझ्यावरती करतात. शूटिंगवाले दादा, भाऊ बाबा यूट्यूब चॅनल, अगदी चांगल्या पद्धतीनं चॅनलला सुरुवात आहे आणि त्या चॅनलवरती एकही असा आयरा गायरा व्हिडिओ नाहीये. जे चांगले व्हिडिओ आहेत तेच दादा अपलोड करतात त्यांच्या चॅनलला. त्यांच्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, अजून काय असतं कमेंट करा, अजून काय असतं ते सगळं करा. अतिशय त्यांचं अतिशय खूप जास्त प्रेम दादांचं माझ्यावरती. वेळात वेळ काढून शूटिंग केली, अंतकरणापासून त्यांचे आभार. गेली